फोर्टला जायचा. तो इथून साधारणतः 1 तासाच्या डिस्टन्सवर आहे. आता 9:30ला त्याचं गेट ओपन होतं. त्याच्या गेटच्या समोर आपण येऊन थांबलो आणि आता थोड्या वेळाने आपण एंटर करू. चला. वा, तर इथून खाली गेलो आपण तर काबू दे रामा बीच वरती जाऊ शकतो. हा लोकेशन आहे. तर मित्रांनो, आत्ताच जस्ट आम्ही शांतादुर्गा या मंदिरातून बाहेर आलो. आतमध्ये काय, आता आम्ही आलेलो आहोत मडगावमधल्या कोलवा बीचवर. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो गोव्याच्या सेकंड म्हणजे अर्थात दुसऱ्या दिवसामध्ये. आज आम्ही चाललेलो आहोत काबू दे रामा फोर्टला. रात्री आम्हाला झोपायला साधारणतः 12:30 ते 1 वाजले सगळ्या गोष्टी आवरून घरी यायला आणि आम्हाला उशीर झाला. अंधार खूप पडलेला होता आणि खूप लांबचं डिस्टन्स होतं अगोंडा बीच ते परत मडगाव. त्यामुळे थोडा उशीर झाला. त्यानंतर बाहेर जेवण केलं आणि मग आलो. आता प्लॅन आहे काबू दे रामा फोर्टला जायचा. तो इथून साधारणतः 1 तासाच्या डिस्टन्सवर आहे आणि आता आम्ही सगळं आवरलं आहे. सकाळी 6ला उठलो आहे. 1 तासात आवरलं. 1-1.5 तास झाला. आता 7:30 वाजायला आले आणि आता आम्ही तिकडे निघतोय. कारण तो जर फोर्ट लवकर झाला तर मग त्यानंतर बटरफ्लाय बीच वगैरे ते करता येऊ शकतं. तर तिथं जायला 1 तास, एक्सप्लोअर करायला 1-1.5 तास, म्हणजे 2 तास एक साधारणतः जातील. तर त्यानंतर बघूया बटरफ्लाय बीच जर आपल्याला वेळ असेल तर करू. अदरवाईज रूमवरती येऊन रूम आपल्याला चेंज करायचे 12 वाजता, हँडओव्हर करायचे त्यांच्याकडे आणि नवीन रूमची चावी घ्यायची. तर भेटूयात काबू दे रामा फोर्टच्या प्रवासात. आज गोव्यातला दुसरा दिवस. सकाळच्या सूर्यप्रकाशात कोवळं ऊन अंगावर घेत नारळाच्या झाडांना निरखत आमचा प्रवास सुरू झाला काबू दे रामा किल्ल्याकडे. जाताना वाटेवरती अनेक चर्च पाहायला मिळाले. त्याचबरोबर अनेक गावातून सैर करत जाणारा रस्ता डोळ्यांना सुखावत देखील होता. पुन्हा कालच्यासारखेच इथले सुंदर रस्ते, आजूबाजूला असणारे रंगीत घरे आणि बाईकवर थंडगार वाऱ्याचा अंगावर येणारा झोत खरं तर शरीराची त्वचा पुलकित करत होता. इथल्या खाडी आणि नद्यांवरील सुंदर पूल हिंदी सिनेमातल्या मनमोहक दृश्यांसारखे भासत होते. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण काबू दे रामा फोर्ट या ठिकाणी आलेलो आहोत. सकाळी लवकर निघालो होतो आपण आणि आता 9:30ला त्याचं गेट ओपन होतं. त्याच्या गेटच्या समोर आपण येऊन थांबलो आहे आणि आता थोड्या वेळाने आपण आत एंटर करू. काबू दे रामा किल्ला हा दक्षिण गोव्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो त्याच्या सुंदर दृश्यांसाठी आणि रामायणाशी असलेल्या संबंधांसाठी प्रसिद्ध आहे. जिथे वनवासादरम्यान भगवान राम, सीता, लक्ष्मण थांबले होते असं मानलं जातं. किल्ल्याच्या आतमधल्या भागात तुम्हाला सेंट अँथनीचे चर्च देखील पाहायला मिळेल. तसेच तुम्हाला या ठिकाणी भरपूर समुद्रकिनारे देखील पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आता काबू दे रामा फोर्टच्या आतमध्ये आपण एंटर झालेलो आहोत आणि एका बुरुजावरती आलेलो आहोत. या बुरुजावरती आल्यानंतर आम्हाला 2 तोफा दिसत आहेत तिथे. त्या मी तुम्हाला दाखवतो, शो करतो. या बघा, या 2 तोफा आहेत. ही एक आहे आणि ही एक आहे आणि हा तो बुरुज आहे. आणि या बुरुजाच्या ठिकाणून
हाच एरिया आहे ही व्हाईट कलरची. तर इथून म्हणजे साधारणतः इथे गाडी पार्क करून आपण या ब्रिजवरून आतमध्ये घुसलो आणि किल्ल्यामध्ये आलो. तर हा किल्ल्याचा आतला परिसर आहे, जे की इथून पायऱ्या उतरून तुम्ही या बुरुजाच्या खाली जाऊ शकता आणि तो सगळा परिसर तुम्ही बघू शकता. आणि हे समोर जे आहे ते किल्ल्याच्या आतमधलं चर्च आहे. किल्ल्याच्या आतमध्ये देखील ते चर्च तुम्हाला बघायला मिळेल. तर आम्ही आता किल्ल्याच्या बुरुजावरून आतमध्ये चालायला सुरुवात केलेली आहे. आतमध्ये किल्ल्याच्या जसं आपण मुरुड जंजिऱ्याला वगैरे जातो तशा टाईपचाच हा किल्ला आहे. आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर आतमध्ये देखील असं जंगल आहे भरपूर. आम्ही असं गडाच्या वरच्या तटबंदीतूनच जाण्याचा प्रयत्न करतोय. आतमध्ये पण जाऊ, पण बघूया आता पुढे जर एखादं लोकेशन चांगलं मिळालं तर खालच्या बाजूला उतरून आतमधून सुद्धा आम्हाला जाता येईल. कारण असे समुद्राकाठचे किल्ले आम्ही बरेच बघितले, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला बघितलेला आहे, मुरुड जंजिरा बघितलेला आहे. त्यामुळे यांचं इंटर लोकेशन कसं असू शकतं याची थोडीफार कल्पना आहे. त्यामुळे अशा एक बेस्ट लोकेशन दिलं जातं की जिथं खाली उतरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि अशा ठिकाणी मंदिरं वगैरे पण तुम्हाला आतमध्ये असेल तर बघायला मिळतात. तर आता हा पुन्हा हे वरती चढून इथे एक बुरुज टाईप असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला समोर जर पाहिलं तर आपल्याला एक समुद्र वगैरे बघायला मिळेल. काबो दे रामा फोर्ट हा पोर्तुगीज काळातला किल्ला आहे, पोर्तुगीजांच्या काळामधला. आणि खूप सुंदर किल्ला आहे. तुम्ही जर इथून बघितलं तर तुम्हाला खूप चांगले लोकेशन्स देखील मिळतील, म्हणजे समुद्राच्या व्ह्यूजचे. आता आपण या स्पॉटवरती आलो आहे, उंचीवरती. आता आम्ही पाठीमागे होतो तर बरेच आवाज येत होता कारण तिकडे खूप माकडं दिसत होती. वाव, अ ब्युटिफुल. वाव, काय सुंदर आहे बघा. दिस इज कॉल्ड एज अ काबो दे रामा फोर्ट. एवढा सुंदर किल्ला आणि हा पूर्ण समुद्र. इकडे पाहिलं तर समुद्राच्या आतमध्ये या बाजूला पूर्ण नारळांची झाडं आहेत. हा फोर्टच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे. अजून पूर्ण बॅक साईड कंप्लीट नाही केली आम्ही, आम्हाला अजून चालत जायचं आहे पुढेपर्यंत. बट आता आपण इथून खाली उतरू या स्पॉटवरून आणि इथून चालत चालत हा आपण एक स्पेस पकडून त्या बाजूने पुढे जाऊ. या बाजूने पण फार सुंदर आहे. चला. वा, जर इथून खाली गेलो आपण तर काबो दे रामा बीच वरती तुम्ही जाऊ शकता. असा हा लोकेशन आहे. वाव, अप्रतिम सुंदर. जायचं बीचवर. आपण खरं तर काबो दे रामा बीचच्या या खाली बीचवरती चाललो आहे, म्हणजे किल्ल्यावरून खाली. तर हा रूट आहे खाली किल्ल्यावरून जाण्यासाठी. आणि खूप एकंदरीत इतकं सुंदर वाटतं ना, एवढं प्रोफेशनल आणि एवढं भारी वाटतं. फार मन असं रमूनच जातं, कारण नारळाची एवढी मोठी बाग आहे इथे. या ठिकाणचं हे मनोमोहक दृश्य पाहून आम्ही खाली उतरून समुद्राच्या पाण्याजवळ गेलो आणि मन भरून इथलं सौंदर्य डोळ्यामध्ये सामावून घेतलं. इथल्या फेसाळणाऱ्या लाटांची गाज, काळा कभिन्न दगड आणि पाण्यातून प्रतिबिंब होणारा प्रकाश खरं तर डोळ्यात रोतत होता. पण तरीही इथून निघायचं मात्र मन करत नव्हतं. हा किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही, परंतु या ठिकाणी जेव्हा याल तेव्हा या ठिकाणी कोणतीही अस्वच्छता तुम्ही करू नका आणि किल्ला आनंदाने बघून जावा. इथली प्रचंड मोठी असणारी ही नारळाची बाग आणि याच नारळाच्या बागेमधून जेव्हा तुम्ही या समुद्राकडे बघता तेव्हा अर्थात मन सुपा एवढं भरून येतं. तर तुम्ही नक्की या ठिकाणी जेव्हा गोव्यामध्ये याल तेव्हा या ठिकाणाला जरूर भेट द्या. काबो दे रामा फोर्टच्या बीच लोकेशनवरून आपण वरती आलो आहे आणि आता इकडे समोर चालत असताना
या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला तो समुद्र कसा दिसतोय तो पण एकदा आपण बघूयात. वाव, अप्रतिम ना. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला, पण त्यावर अनेक सत्तांनी राज्य केलं. तो लष्करी चौकी आणि तुरुंग म्हणूनही वापरला गेला आणि आता तो खरं तर एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. इथून पुन्हा त्याच निसर्गाच्या वाटेवरून आम्ही निघालो केप ऑफ गोवा या ठिकाणी भेट द्यायला. तुम्हाला गोव्यात काय पाहायचं आहे हा प्रश्न जर का पडला असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला इथे सुंदर घरं, रस्ते, इथला निसर्ग, सुंदर बीच, नारळाच्या बागा आणि गोव्याची स्वतःची अशी एक संस्कृती देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत ते म्हणजे द केप ऑफ गोवा या ठिकाणी. या ठिकाणाहून दिसणारा समुद्र खरं तर मनाची दालनं उघडी करतो. इथून या नारळाच्या झाकोळ्यातून असा सबंध एक सलग सुंदर समुद्र निळाशार पाहत असताना खरं तर मनातून एक उत्सुकता जाणवत असते. तुम्हाला या ठिकाणी खूप सारे रेस्टॉरंट देखील पाहायला मिळतील. तुम्ही या ठिकाणी उत्तम भोजन देखील करू शकता. असा हा एक स्पॉट, एका उंचीवरून समुद्र पाहण्याची मजा एक वेगळीच असते. ती मजा तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येईल. यानंतर उन्हाच्या वाढत्या झळी पाहून आणि घामाने भिजलेलं अंग घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मनमाडपासून साधारणतः 40 किलोमीटर येऊन पुन्हा आम्ही परतीचा 40 किलोमीटर प्रवास करत पुन्हा रूमवरती निघालो. जर तुम्ही जोडीने गोव्याला येणार असाल आणि धमाल करणार असाल तर तुम्ही नक्कीच बाईक घेऊन प्रवास करा, कारण इथल्या निसर्गातून बाईक चालवण्याची एक मजा काही औरच असते. स्वच्छ आणि मोकळ्या हवेतून बाईक चालवत जाण्याची मजा काही निराळीच आहे. त्यामुळे हा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि गोव्याला भेट द्या. नमस्कार मित्रांनो, आता आपण घरी आलो होतो. काबोदा फोर्ट हा पाहून, तो किल्ला पाहून आपण घरी आलो, कारण दुपारचं खूप ऊन वाढलेलं होतं आणि तो देखील प्रवास खूप आम्हाला मोठा वाटला. पण बघण्यासारखं बरंच खूप होतं. रस्ते वगैरे गोव्यातले खूप सुंदर होते. आणि घरी आल्यानंतर आम्ही असा विचार केला की नंतर कुठला तरी प्लेस बघत बसण्यापेक्षा थोडा आराम करावा, कारण आपण गोव्यामध्ये फक्त काही फिरायसाठी येत नाही, थोडा आराम पण शरीराला गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं प्लॅन चेंज केला आणि नंतर काय बघायला नाही गेलो. आम्ही आराम करायचं ठरवलं. थोडं 1-2 तास झोप काढली. 1 वाजता आलो होता, 3 वाजले. 3 वाजता आम्ही सगळे रेडी झालो. मस्त 2 तास झोप निघाली आणि आता आम्ही ठरवलं की शांतादुर्गा टेम्पल म्हणून आहे, जे की फोंडा तालुक्यात आहे, म्हणजे गोव्यातल्याच फोंडा तालुक्यामध्ये. तर आम्ही तिथे शांतादुर्गा टेम्पल, गोव्यातली मंदिरं कशी आहेत त्याबद्दलचं एक कधी करावं. तर शांतादुर्गा टेम्पल बघूया आणि त्यानंतर नेक्स्ट कोणतं लोकेशन असेल तर ते पाहून आपण बीचवरती जाऊया. बीचवरती परत एकदा कालच्या संध्याकाळचा सनसेट बघूयात. तर बीचवरती आज बघूया मडगावमधल्या जवळचा कोणता बीच असेल तर कोलवा बीच आहे किंवा बेनालेम बीच आहे, तर दोन्हीपैकी कुठल्या तरी एखाद्या बीचवरती जाऊया. खरं तर गोव्यामध्ये खाण्याच्या फार बोंबाबोंब असते. म्हणजे व्हेज खायचं असेल तर नॉनव्हेज मिळतं, पण तरी पण तितकं क्वालिटी नाही भेटत, म्हणजे मला असं वाटतं. खाल्लेत मी बऱ्याच ठिकाणी, आम्ही 2 दिवस झालं खातो आहे, पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मिळतं. आणि आपल्याला कसं चपाती भाकरी असं दणदणून खायची सवय असते, घाटातली लोकं आपण. आणि खाल्ले मासे वगैरे खाल्ले. काल किंगफिश खाल्ला. चिकन कॅफीज म्हणून एक नवा प्रकार असतो गोव्यामधला, तो देखील ट्राय केला. छान टेस्टी होता. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात मला काय इतकं खास नाही वाटला. मग असं ठरवलं की खायचंच नॉनव्हेज वगैरेच, परंतु मग असं काहीतरी नाश्ता वगैरे घ्यायला गेलो. तो इन्सिडेंट फार भयंकर होता. नाश्ता घ्यायला गेलो, आम्ही सँडविच मागितला, कारण म्हटलं की नंतर संध्याकाळी जेवायचं आहे. तर काल अगोडा बीचच्या पाठीमागे आम्ही सँडविच खायला घेतला. तुम्हाला सांगतो मित्रांनो, नॉर्मल सँडविच, रोस्टही प्रॉपर केलेला नव्हता, फक्त आतमध्ये कांदा टाकलेला होता आणि वरून फक्त एक टोमॅटो बस, आणि तो फक्त कट करून दिला होता. नॉर्मल चांगला रोस्टही नव्हता केला. आणि जर तोच सँडविच जर तुम्ही मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला 30 ते 40 रुपयाला तो सँडविच मिळतो. त्या सँडविचमध्ये सगळ्या प्रकारचे फ्रूट्स टाकले जातात. हे असं एवढा भल्लाच्या मोठा होतो त्याचा स्लाईस, आणि तो खाताना इतकं मजा येते.
मग असं वाटलं 100 रुपये फेल गेले. सो हा असा एक भयानक अनुभव येतो. कॉफी घेतली आम्ही, कोल्ड कॉफी पण घेतली, पण कोल्ड कॉफीला काय तेवढा टेस्ट नाही आला ना, तेवढी गोड होती प्रॉपर, इतकं काय मजा नाही आली कोल्ड कॉफीमध्ये. सो आम्ही त्या प्रत्येक गोष्टीसाठी 100 म्हणजे 200 रुपये आम्ही पेड केले, पण आम्हाला ती 200 रुपयात मजा नाही आली. पण आजचा अनुभव वेगळा होता. आज आम्ही काबू ते गाव फोर्टला जाताना मध्यंतरी गावं लागतात अशी, ते गावामधून जाताना आम्हाला एक बेकरी मिळाली आणि त्या बेकरीमध्ये आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स ट्राय केले. बिस्किटं थोडीफार घेऊन ठेवली, काही स्नॅक्स कुरकुरे वगैरे घेऊन ठेवले, चकले वगैरे घेऊन ठेवले टाईमपासला खायला. तर ते आम्हाला फार स्वस्त मिळालं. तुम्ही नारळ पाणी प्यायला गेला तर नारळ पाणी तिथे 80 रुपये मिळतात. मग आम्ही थोडंसं इकडं अलीकडे येऊन 60 रुपयाचं एक नारळ पाणी पिला. ॲक्च्युली गोव्यामध्ये इतके नारळ असतात तर ते स्वस्त असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोकणात जर गेला किंवा अलिबागला वगैरे गेला तर तिथे तुम्हाला फार स्वस्त नारळ पाणी प्यायला मिळतं. तर इथे तसं नाही आहे, उलट बऱ्यापैकी जास्तच महाग नारळ पाणी प्यायला मिळालं. अच्छा, व्हेज खारी पॅटीस आम्ही खाल्ली तर ती मला फार आवडली. 10 रुपयाला होती. नॉनव्हेज पण होती, पण आज गुरुवारचा उपवास असल्यामुळे माझा नाही आहे, पण तरी पण मी नाही खाल्ला. तर मग व्हेज खारी पॅटीस म्हणजे तसल्या 2 खाल्ल्या असतं तरी एकदम भारी वाटत होतं. मग केक पण खायची इच्छा होती तर ती नाही खाल्ली आम्ही. पण मग बिस्किट वगैरे घेतलं, थोडंसं चहा, तो पण चहा 10 रुपयाला, म्हणजे चांगला होता. मग ते गावाकडे थोडंसं रिजनेबल आहे, पण असं तुम्ही शहरात वगैरे असाल तर तुमच्या खायचे फार वांदे होतात. सो एखाद्या व्यवस्थित ठिकाणी जाऊन तुम्ही काहीतरी चांगलं खाऊ शकता, किंवा एक टाईम जेवा, बाकीचं असं काहीतरी स्नॅक्स वगैरे खावा. कारण नुसते पैसे घालून तुम्हाला चांगलं फूड नाही मिळालं तर मग काय उपयोग आहे. मग ते स्नॅक्स वगैरे तुम्ही पोट भरूनच जातं हमखास, तुम्ही बाकीचं काहीतरी ट्राय करू शकता. तर असा आमचा जेवणाचा गोव्यातला किस्सा होता जो की मी तुमच्याशी शेअर करतो. आता आपण कॉफी बनवूया, हॉटेलने प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यातली. आता आपली कॉफी रेडी झालेली आहे. आपल्याकडे बाउंचा बिस्किट पुडा आहे. सो लेट्स एन्जॉय. एक नंबर. जरा कशाला गरम गरम. दुपारच्या विश्रांतीनंतर आम्ही निघालो शांतादुर्गा मंदिराकडे. फोंडा तालुक्यातील या मंदिराला गोव्यात विशेष महत्त्व आहे. तुम्हाला सुखाचा शोध घ्यायचा असेल तर मी तुम्हाला एक मंत्र देतो. तो मंत्र असा आहे की तुम्ही तुमच्या बायकोसोबत प्रवास करा. खरंच तुम्ही खूप सुखी व्हाल. दुपारच्या आरामानंतर पुन्हा नवीन वाटेवरचा नवीन रस्ता आमचा आनंद द्विगुणित करत होता. आणि अशातच आम्ही पोचलो शांतादुर्गा मंदिराच्या इथे. तर मित्रांनो, आत्ताच जस्ट आम्ही शांतादुर्गा या मंदिरातून बाहेर आलो. आतमध्ये काही व्हिडिओग्राफी करण्याला अलाउड नव्हती किंवा फोटोग्राफीसुद्धा अलाउड नव्हती, पण बाहेर आम्ही 1-2 फोटो काढले गेटच्या बाहेर. आणि खरंच खूप शांत वाटलं. इतकं सुंदर मंदिर होतं. कधीही गोव्याला आलात तर शांतादुर्गा टेम्पलला नक्की व्हिजिट करा. आता बघूया पुढचा प्लॅन काय असेल. शांतादुर्गा मंदिरामध्ये शांत आणि सुंदर वातावरणात पारंपरिक गोव्याच्या वास्तुकलेचा संगम दिसतो. शांतादुर्गा देवी शिव आणि विष्णू यांच्यातील शांतता अर्थात शांती प्रस्थापित करण्यासाठी ओळखली जाते. आम्ही देखील आमचा मोह न आवडता या ठिकाणी 2 फोटो मारून घेतले. आणि इथून पुढे आम्ही निघालो कोलव्या बीचकडे. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत मडगावमधल्या कोलवा बीचवर. शांतादुर्गा टेम्पल बघून झालं आणि आता सनसेट व्ह्यू पाहायचं आहे, म्हणून आम्ही असं ठरवलं की मडगावमधल्या कोलवा बीचला आपण व्हिजिट करूया. तर अतिशय सुंदर लोकेशन आहे हे. खूप छान आहे. बघा तुम्ही, फुल एन्जॉय करतात लोक. त्या मानाने गर्दी फारशी नाहीच आहे. जेवढी नॉर्थला असते त्या मानाने साऊथला इतकीही गर्दी नाही वाटत आहे.
आणि खरंच आय एम व्हेरी मच एक्सायटेड की खरं गोव्यामधले समुद्रकिनारे इतके सुंदर आहेत आणि इतके स्वच्छ आहेत, फार जबरदस्त आहेत आणि खूप मजा येते. इथली वाळू, इथला पाण्यात. आता बघा आज मी शूज नाही घालून आलो आहे, आज मी फक्त स्लीपर घालून आलो आहे आणि आज मला पाण्यामध्ये भिजायचं म्हणजे पूर्ण नाही भिजायचं, फक्त पाण्यात पाय तरी भिजवायचे आहेत. ॲटलीस्ट समुद्रात आलो आहे तर. कारण आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज ज्या होत्या ते गेल्या वर्षी आम्ही केलेल्या होत्या, म्हणजे इतकी काही एक्साइटमेंट नाही आहे वॉटर ॲक्टिव्हिटीबद्दल सध्या तरी. त्यामुळे वॉटर ॲक्टिव्हिटी आम्ही टाळलेल्या आहेत. बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही आता इथे करणार आहोत. म्हणजे वॉटर ॲक्टिव्हिटी सोडून फक्त छान फील घेणार आहे पाण्यामध्ये उतरण्याचा. तर तो आनंद आम्हाला यात घ्यायचा आहे या ठिकाणी. कोलवा बीच हे दक्षिण गोव्यातील एक प्रसिद्ध आणि सुंदर समुद्रकिनारा आहे, जो त्याच्या स्वच्छ पांढऱ्या वाळूसाठी आणि शांत वातावरणासाठी आणि पोर्तुगीज वारशांसाठी ओळखला जातो, जिथे पर्यटक सूर्यास्त पाहण्यासाठी आणि जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठी आणि स्थानिक सीफूड चाखण्यासाठी देखील येतात. हा किनारा कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. दक्षिण गोव्यातील मडगाव शहराच्या जवळच हा समुद्रकिनारा आपल्याला आढळतो. मित्रांनो, आम्ही आता इथे बराच वेळ थांबून आहे ना काही शंख शिंपले गोळा केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तर हे बघा, वाव, हा पण शेल छान आहे. हे पण शेल छान आहे, छोटे छोटे काय कलरफुल आहेत सगळे शेल्स. हा बघा, हे जे आहे ना हे जरा दाखव, हे उलटं करून. तर याच्यामध्ये काही जीव आहेत जे तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं तर ते काय करतात, हां म्हणजे वाळू ठेवलं तर ते स्वतःची जागा बनवून खाली आतमध्ये जात आहेत. तर हे देखील तुम्हाला दिसेल. या समुद्र किनाऱ्यावरून फिरताना मला विद्याधर करंदीकर यांची घननीळ नावाची कविता आठवते. घननीळ सागराचा घननाद येतो कानी, घुमती दिशा दिशात लहरीमधील गाणी. चौफेर सूर्यज्वाला वारा अबोल शांत, कुठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत. आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे, भटकी चुकार होडी लाडात संत धावे. वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा, जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा. जलधी बरोबरीचे आभा समान नाते, त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे. सानिध्य सागराचे आकाश पांघराया, परी साथना कोणाची अस्तित्व सावराया, अस्तित्व सावराया. बघू शकता गीतांजली माझ्यावरती चिडलेले, काहीतरी भांडणं झालेत मला माहीत नाही, पण ती चिडले माझ्यावरती. मला काहीतरी करावं लागतील उंगल्या तिला शांत करायसाठी. तर मी काय करू? ठीक आहे, मी गीतांजलीचा आशीर्वाद घेतो सुरुवातीला, तेव्हा तरी त्या शांत होतात का बघूया. ओम गीतांजली माते नमः. तरी सुद्धा त्यांचा राग गेलेला नाही. बघा त्यांच्या रिॲक्शन बघा तुम्ही. आता ते हसतायत कशा, हाच मला प्रश्न पडलाय. अरे बापरे, त्याने लपवून पण घेतलं तोंड. आता मी यासाठी काय करावं, तर मी 10 उठक बैठक काढतो. तुम्ही बघा, काउंट करा. 1, ती उठत नाही माझ्यासोबत येत नाही, तर मला हे करावं लागेल. 2, 3, 4, 10 काढणार. मला 50 काढायला होते. 6, 7. ठीक आहे, ॲक्सेप्ट, चॅलेंज ॲक्सेप्टेड. 9, 10, पटापट करतो. 11, 12, 13, 17. बघा काय आता अन्याय चाललाय माझ्यावरती, पण काय करता, आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. 15, कोण एवढं करणार आहे, ते पण असं ट्रिपला येऊन बायकोसाठी फक्त. 15, बघा 16, बायकोसाठी आहे फक्त.
17 फक्त गीतांजलीने हसावं. 18 हां हात अवघडायला लागलाय. 19 20. तर रात्रीची वेळ आहे आणि आपण आता मार्केटमध्ये आलो आहे. मार्केटमध्ये फिरतोय आणि खूप वेगवेगळी मार्केटिंगमध्ये टॅटो काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. इकडे गोव्याचे होलसेल मार्केट आहे, गोवा काजूवाला म्हणून. इकडे तुम्ही ड्रेस वगैरे, डिझायनेबल ड्रेस वगैरे तुम्ही घेऊ शकता. इथे कॅप पण फार सुंदर सुंदर आहेत. व्हॉटेवर म्हणजे जे काही हवं असेल तुम्हाला ते तुम्ही सगळं घेऊ शकता इकडे. इथे पण असे छान छान गोष्टी अवेलेबल आहेत. इथे डायरीज आहेत अवेलेबल मार्केटमध्ये. ॲक्च्युली इकडे पर्सचं सेक्शन आहे आणि मला याच्यामधला या पर्स जरा मला थोड्याशा घ्याव्याशा वाटत होत्या, पण मी कॅन्सल केलं कारण 850 बोलतात ते. आपण मुंबईमध्ये एकदा बजेट काढू आणि जर योग्य वाटली ही वाली पर्स. कुठे गेला कॅमेरा? येस, ही वाली. तर बघूया कसं वाटतं आहे. एकंदर खूप छान आहे. मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. बरेच लोक खरेदीसाठी येतात. तुझ्या अँटिक पीस आहेत सगळे, फार सुंदर सुंदर. नाव काय तुझं? नाम क्या है तेरा? क्या? परचवर. कितवे में? कौन से स्टैंडर्ड में? 8 में पढ़ता है. मराठी, हिंदी? हिंदी. तो फिर क्या? नमानी. अच्छा, तो आप पहले से इधर हो या आपका गांव कौन सा और है? कौन सा गांव है? हुबळी. हुबळी. अच्छा, कर्नाटक में. अच्छा, ओके. मग फक्त मसाला डोसा. आणि परत काय वाटलं तर मागू एक्स्ट्रा. हॉटेलचं नाव काय? सागर. सागर किनारा उडप्पी व्हेज. गोव्याचं हॉटेल आहे, व्हेज आहे ना. तर मित्रांनो आलेला आहे खाण्याची व्यवस्था. बघूया कसं वाटतं. बाबा एवढं मोठं मोठं आहे. कशी आहे टेस्ट गीतांजली? ट्राय कर. चांगले आहे. मी छोले बटर मागवले. छोले बटर यम्मी. खातो होता. तर आज दिवसभर गोवा पाहून आमचं शरीर देखील थकलं होतं. त्यामुळे आपण पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.